नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, मोहनजी भागवत, सरसंघचालक मोहनजी भागवत हे नुकतं त्यांनी एक विधान केलेलं आहे आणि ते आपले सप्तचिरंजीव आहेत. आपण सप्तचिरंजीव यांना मानतो. त्या 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय करणाऱ्या म्हणजे केली असं मानतो आपण. असं आपण ज्यांना मानतो त्या परशुराम, ह्या परशुरामांविषयी त्यांनी एक विधान केलेलं आहे. आरती आपल्याकडे आहे, दशावतारची आरती. त्या आपण विष्णूचा 6वा अवतार म्हणून परशुरामांना मानतो. तर त्यांच्याविषयी यांनी विधान असं केलेलं आहे मोहनजी भागवतांनी की परशुराम हे लोहार समायाचे होते, पढई समायाचे होते असं त्यांनी म्हटलेलं आहे हिंदीमध्ये. म्हणजे लोहार समायाचे होते. आता का म्हणाले असतील हा भाग वेगळा. त्यांना कदाचित हे जातीपातीच्या पलीकडेचा विचार करायचा असेल, किंबहुना त्यांच्या हातात परशु असतो मग त्याचा संबंध कशाशी तर लोहाशी येतो, म्हणून तशा अनुषंगाने ते बोलले असावेत. म्हणून की लोहार बांधवते असावेत, लोहार समायाचे असावेत किंवा होते असं त्यांनी विधान केलेलं आहे. ते असं तसं बोललेले आहेत, लोहार समायाचे होते असंच त्यांनी विधान केलेलं आहे. मुळामध्ये मोहनजी भागवत यांच्यावर बहुसंख्य ब्राह्मण समाज प्रेम करणारा आहे. जवळजवळ म्हणू तर आपण 90%, 85-90% ब्राह्मण समाज हा मोहनजी भागवतावर प्रेम करणारा आहे. मुळामध्ये रासव संघामध्ये किमान महाराष्ट्रात तरी जे ब्राह्मण स्वयंसेवक आहेत, जे स्वयंसेवक आहेत, त्याच्यामध्ये बहुसंख्य कार्यकर्ते ब्राह्मण समाजाचे आहेत. आणि त्यांची मात्र मोहनजी भागवतावर श्रद्धा आहे, आदर आहे. त्यामुळे जे कार्यकर्ते आहेत, स्वयंसेवक आहेत, ते मोहनजी भागवताचा निषेध करणार नाहीत, ते अनादर व्यक्त करणार नाहीत. त्यांना विधान जरी नाही पटलं तरी ते काही याच्यावर निषेध करणार नाहीत. परंतु आता यूट्यूबवर मात्र काही ब्राह्मण समाजाच्या नेत्यांनी, प्रतिनिधींनी मात्र मोहनजी भागवताचा निषेध केलेला आहे. कारण ब्राह्मण समाजाच्या परंपरागत विष्णूचे 6वे अवतार म्हणून परशुरामांना ब्राह्मण म्हणून मानत आलेला आहे. परशुरामांना तो ब्राह्मण मानतो आणि ब्राह्मणांचं परमदैवत, समाजाचं परमदैवत म्हणून ते परशुरामांना मानतात. 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी ही आणि क्षत्रियांचा निपात करून निक्षत्रिय पृथ्वी केली होती अशी कथा आहे. ते कथेत तथ्य किती आहे, काल्पनिक काय आहे, हा भाग झाला वेगळा. परंतु मोहनजी भागवत यांनी विधान केल्यामुळे पडसाद मात्र ब्राह्मण समाजातून उमटले हे निश्चित. ब्राह्मण समाजाला हे विधान नक्की पटलेलं नसणार. किमान यूट्यूब वाहिनीवर जे काही पडसाद उमटत आहेत किंवा काही विधानं येत आहेत त्याच्यावरून तरी विधान पटलेलं नाही. परंतु मुळामध्ये परशुराम या पात्राला ऐतिहासिक पुरावा काय, ऐतिहासिक आधार काय आहे, त्या तथ्य किती आहे, मोहनजी भागवतांनी का विधान केलं याचं आपण साधारणपणे केलं की त्या जातीपातीच्या पलीकडे त्यांना न्यायचं होतं म्हणून त्याने विधान केलं. परंतु एकूण आपण ते विचार केला वस्तुनिष्ठ तर परशुराम हे 6वे अवतार असं मानतो. दशावताराची आरती आपण असं मानतो. आणि सप्तचिरंजीवी त्याच्यापैकी एक परशुराम, हनुमान, बिभीषण, त्यानंतर अश्वत्थामा, कृपाचार्य, त्याच्यामध्ये एक परशुराम सप्तचिरंजीवामध्ये. तर परशुरामांचं म्हणजे आजपर्यंतचं आयुष्य किती, कारण रामाच्या आधी परशुराम होते, रामायण काळात परशुराम होते, महाभारत काळात परशुराम होते. तर मग त्यांचं आयुष्य 10,000 वर्षाहून अधिक होतं. 10 काय आणखीनच म्हणू आपण. म्हणजे ज्याला काही तथ्याचा आधार आहे का, तर ऐतिहासिकदृष्ट्या ह्याला कोणताही पुरावा नाही. ऐतिहासिकदृष्ट्या, वैज्ञानिकदृष्ट्या परशुराम या पात्राला हे पात्र काल्पनिक आहे असंच विज्ञानाने आणि इतिहासाने सिद्ध केलेलं आहे. हे पात्र होऊन गेलेलं आहे. जसं महाभारतात श्रीकृष्ण होऊन गेलेलं आहे, महाभारत होऊन गेलेलं आहे, पांडव होऊन गेलेले आहेत आणि ह्याला सगळ्याला ऐतिहासिक पुरावे आहेत. तसं परशुराम या पात्राला अद्यापपर्यंत तरी कोणताही ऐतिहासिक पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे विज्ञान किंबहुना इतिहासतज्ञ परशुराम हे पात्र काल्पनिक आहे असंच मानत आहेत. आणि त्यात तथ्य आहे. कारण 10,000 वर्ष, 15,000 वर्ष
आयुष्य आहे, आयुष्य होतं आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये परशुराम आहेत. हे आपण कसं मन आपलं स्वीकारेल? विज्ञान काळातलं, आधुनिक काळातलं आपलं मन जे आहे ते आपलं कसं स्वीकारेल? कारण विज्ञान प्रत्येक गोष्ट पुराव्याविषयी बोलतो, संशोधनाविषयी अंती बोलतो. ते संशोधन खूप करून अभ्यासपूर्वक विज्ञान बोलत असतो. त्यामुळे ह्या पात्राला कोणताही आधार मिळालेला आजपर्यंत कोणताही ऐतिहासिक पुरावा आधार सापडलेला नाही आहे. त्यामुळे याच्यावरून जे वादंग उभं राहिलेलं आहे त्या वादंगाला काही अर्थ उरत नाही की ते ब्राह्मण समाजाचे असतील काय किंवा लोहार समाजाचे असतील काय. मुळामध्ये ते कोणत्याही समाजाचे असावेत. समजा आपण म्हटलं क्षणभर की ते परशुरामी पात्र होऊन गेलेलं आहे, तर ते कोणत्याही समाजाचे जर असले तर प्रश्न कुठे येतोय? कुणाला खंत वाटण्याची, दुःख वाटण्याची गरज नाही. ह्याचं कारण असं आहे, मनुष्य जन्माने मोठा ठरत नाही, वर्णाने मोठा ठरत नाही, तो उच्च ठरत नाही, उच्च नीचे भाव ठरवू शकत नाही. तो कर्तृत्वाने मोठा लागतो, विचाराने मोठा लागतो, मनुष्य संस्काराने मोठा लागतो. त्याचे विचार, त्याचे संस्कार, त्यांनी केलेलं काम हे किती मोठं आहे, त्याने समाजाचं केलेलं प्रबोधन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोण कोणत्या समाजाचं होतं त्याच्यावर त्या माणसाचं कर्तृत्व ठरत नाही. आणि त्यामुळे कुणाला खंत वाटण्याची ह्याच्यामध्ये गरज नाही की अमुक जातीचा होता, तमुक जातीचा होता. व उच्च नीच भावच आम्ही का मानतो? अमुक जात उच्च, अमुक जात नीच असं का? आम्हीच म्हणतो ना जातीभेद, प्रांतीयता हे सारे क्षुद्र भाव. तर मग कुणालाही कोणत्या जातीचं म्हटलं तर होतंय काय? काही होणार नाही. त्यामुळे एक क्षणभर आपण जरी असं धरलं की परशुरामी लोहार समाजाचे होते किंवा अन्य समाजाचे होते, तर तिथे प्रश्न काही उरत नाही. मनुष्य हा कर्तृत्वाने मोठा लागतो, संस्काराने मोठा लागतो, विचाराने मोठा लागतो. ती गरज आहे. कोणत्या समाज जन्माला आहे, त्याचं कुळ कोणतं आहे हे महत्त्वाचं नाही आहे. सगळीच कुळं महान आहेत, सगळ्याच जाती महान आहेत. कोणतीही जात लहान असू शकत नाही. याचं कारण जाती या माणसाने निर्माण केलेल्या आहेत. परंतु हे जरी असलं तरी विज्ञानदृष्ट्या, वैज्ञानिकदृष्ट्या परशुराम पात्राला कोणताही आधार नाही. ते काल्पनिक पात्र आहे असंच अद्याप विज्ञान आणि इतिहास संशोधक ह्याच मतापण अद्याप आलेले आहे. मंडळी, मोहनजी भागवतांच्या या विधानावर आणि परशुराम या पात्रावर आपल्याला काय म्हणायचं आहे, आपण जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.